नमस्कार मंडळी, साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. सुखी व्हायचं आहे का? मग कर्मा रिटर्न्स हे विसरू नका. धनंजय देशपांडे यांचा सुंदर लेख आपण पाहूयात. एका शहरात छान बंगल्यांची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येतं. कंपाऊंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला आधी आत तर जाऊया असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसते, तर तू तिथं थोडा आराम कर. असं म्हणून तिला तिथं बसून हा पठ्या हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारले. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरतं आणि त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिक्कूचे, पेरूची झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो. हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर तीही आतून बाहेर येते. म्हणते, मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे, मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे. तो म्हणतो, हरकत नाही, आपण बाहेर जाऊया, थोडं फिरणं पण होईल आणि येताना खाऊन घेऊ. त्याप्रमाणे दोघं तयार होऊन बाहेर जातात. त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात आणि दार बंद करून आत बसतात. हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येतं, दिसतं की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. मी बघतेच त्यांच्याकडे, असं म्हणून ती शेजारी जायला निघणार. इतक्यात तो तिला थांबवतो आणि हसून म्हणतो, तू आत जा, बाकी सोड माझ्यावर. असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो. असे रोजचे होऊ लागले. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात आणि हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत असे. त्यामुळे लवकरच त्या झाडांना मस्त फळे येऊ लागले. आणि त्या दिवशी तो एक धम्माल निर्णय घेतो. नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून खड्ड्यात टाकतो आणि सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पीप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय, असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात. तर समोर हा तरुण हसत मुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजाऱ्यांना देतो. शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत, तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात, हे कसे काय? तर तो तरुण म्हणाला, ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो. तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला, माझ्याकडे फळे होती ती मी दिली. उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स. असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो. मित्रमैत्रिणींनो, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर एकच गोष्ट विसरू नका, कर्मा रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगलं केलं तर त्याचे चांगले फळ मिळणारच.
मात्र त्याच वेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉझिटिव्ह असे काहीतरी करता येईल हे पहा. जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले, मग तुमच्या मनाला शांतता लाभेल, चिडचिड होणार नाही. अमुकने माझ्या आयुष्याचे वाटोळे केलं असं काहीजण म्हणतात, पण त्यात तथ्य नसते. कुणीच कुणाचे असे वाटोळे करत नसतो, तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते, तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असते. हे कळले तर जीवन सुखकर होईल. कर्म हे एक असे हॉटेल आहे जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही. तिथे तुम्हाला तेच मिळते जे तुम्ही शिजवलेलं असतं. कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं ते शेवटी सांगतो आणि थांबतो. दाग तेरे दामन के धुले न धुले, नेकी तेरी कही तुले न तुले, मांग ले गलतियों की माफ़ी, कभी तो खुद से ही, क्या पता ये आंखें कल खुले ना खुले. संकलन प्राध्यापक माधव सावळे. तर मंडळींना आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.